पांढरी येथे आगीत 4 दुकाने जळून खाक. शासनामार्फत नुकसान भरपाई देण्याची मागणी. आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे चॅनल. चला तर पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. अंजनगाव तालुक्यातील पांढरी येथील 4 दुकाने आगीत जळून खाक झाले असून यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अमोल हाडोळे यांचे श्री माऊली कृषी सेवा केंद्राला, गजानन निंबोकार याचे सलूनचे दुकान, सुधाकर निंबोकार यांचे सलूनचे दुकाने व सुनील अतकरे यांचे पान टपरी दुकान व चहा कॅन्टीन जळून खाक झाल्याचे दिसून येत आहे. माऊली कृषी सेवा केंद्राचे संचालक अमोल हाडोळे यांनी सांगितले की ही आग शॉर्टमुळे झाली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या आगीमुळे रासायनिक खते, बियाणे व इतर साहित्य व त्याचप्रमाणे सलूनच्या दुकानातील साहित्य व चहाचे दुकानामधील साहित्य जळून खाक झाल्याचे नागरिकांनी यावेळेस सांगितले. यावेळी आज दुपारी 3:15 वाजता लागल्याचे नागरिकांना आढळले. घटनेची माहिती अंजनगाव तहसीलदार पुष्पा सोळंके यांना मिळताच तात्काळ अग्निशामकचे गाडी पाचारण करण्यात आले व आग आटोक्यात आणण्यात आली. या दुकानांमध्ये सिलेंडर सुद्धा होते, परंतु सिलेंडरला कोणत्याही प्रकारची आग न लागल्यामुळे ते सिलेंडर जसेच्या तसे स्वरूपात आढळले. जर का सिलेंडरचा स्फोट झाला असता तर फार मोठे नुकसान व जीवितहानी सुद्धा झाली असती, परंतु या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती महसूल विभागाला मिळताच संबंधित तलाठी, आरोग्य विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. बहुजन इंडिया न्यूज टुडे चीफ ब्युरो अमरावती मनोज मेळे. आता लावलं तू हा बाप फर्निचर करला म्हणजे 1.5 महिना राहायला बंदच होत होते. फर्निचर चालूच होतं. आता काय मागणी प्रशासनाला? आता पण नुकसान भरपूर द्यावं ते ना काही आर्थिक मदत मिळेल. हा नुकसान आणि भरपूर नुकसान झालेलं आहे. काय नाव तुमचं? मनीष अंबादास हाडोळे. काय दुकानचं नाव काय आपलं? माऊली कृषी सेवा केंद्र, श्री माऊली कृषी सेवा केंद्र. हा, काय घटनाक्रम कसा झाला? तुम्हाला कसं माहित पडलं आग मला लागली? एकदम अचानक फोन आला की आग लागली आहे म्हणून. दुकान बंद होतं? दुकान बंद होतं. दुकान बंद होतं. हा. काय काय जळून जळलं आपलं दुकान? माझं भरपूर नुकसान आहे त्याच्यात. पेट्या आहे, केमिकलच्या, अजून हे आहे, खताचं पण नुकसान आहे. 25 किलोवाल्या बॅग आहे, पण भरपूर नुकसान झालं मला. आणखी किती दुकानदारांचं नुकसान झालं? त्याच्यात बाकीच्या 2 दुकानदारांचं नुकसान झालं. 3 दुकानदार, 2 निंबोकार म्हणून आहे आणि एक हतकरे म्हणून आहे. तुमचं पण दुकान जळलं? कोणाला आग लागली? सलूनचं दुकान आहे. पूर्ण दुकान बघून का तुम्ही, पूर्ण दुकान खाक झालेलं आहे जळून. त्यांचं हातमजुरीचं काम आहे साहेब. दोन्ही त्यांच्या भावाचं पण दुकान तिकडल्या साईड नाही. पूर्ण दुकान खाक झालेलं आहे. प्रशासनाला काय मागणी? प्रशासनाला काही नाही, आमदार खासदारांनी देऊन भेट द्यावी आणि यांचं आर्थिक नुकसान जे झालं. ग्रामपंचायत वगैरे काही ग्रामपंचायत, आता ग्रामपंचायत भेटन काय, सदस्य आले होते. सरपंचांनी आले, पटवारी वगैरे पटवारी आले. पटवारी आता काय मी एवढं मोठं गोंधळमध्ये कोणी दिसलं माहित नाही, पूर्ण गावात होतं इथं. त्यांच्यानं काही माहित नाही, पण आमदार खासदारांनी जे काय ते इथे येऊन चौकशी करणार आणि आर्थिक मदत करायला पाहिजे यांना सर्वांना. पाहिजे 4 दुकानदारांना, असं नाही की एका दुकानदारांना, 4 दुकानदारांना मदत करायला पाहिजे. केंद्र आहे त्यांचं सुद्धा लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे. त्यानंतर हेअर सलून आहे, त्या हेअर सलूनचं सुद्धा या ठिकाणी आपण पाहत आहे खूप जळलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा ते फार मोठं नुकसान झालेलं आहे. यापूर्वीच त्यांनी 2 लाख रुपयाचे खुर्च्या वगैरे आणि फर्निचर लावलं होतं. आणखी इतर असेच जे काही दुकानदार आहेत त्यांचे सुद्धा 4 दुकानदारांचे फार मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांची अशी मागणी आहे, शासनाने यांना मदत करावी अशी त्यांची मागणी आहे. आमदार खासदार यांनी त्यांच्या निधीतून या ठिकाणी त्यांना निधी उपलब्ध करून द्यावा अशी त्या गावकऱ्यांची मागणी आहे. मनोज मेळे, बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी, अमरावती.